तुळ राशीचे पुढचे 21 दिवस तुमच्या आयुष्यात असा बदल घेऊन येणार आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. एक अशी घटना घडणार आहे जी तुमच्या नशिबाची दिशा पूर्णपणे बदलू शकते. पण या बदलाआधी विश्व आणि निसर्ग तुम्हाला 3 खास संकेत देणार आहे. जर तुम्ही हे संकेत ओळखले तर मोठा लाभच तुम्हाला होणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक तुळ राशी व्यक्तीने जाणून घेतलीच पाहिजे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं गुरुदत्त या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तीळ राशीच्या मंडळींनो, आजचा हा विषय संवाद तुमच्या वैयक्तिक, व्यावसायिक, आर्थिक आणि कौटुंबिक आयुष्याला एक अतिशय सुंदर, सकारात्मक, अद्भुत पर्व आणि ऐतिहासिक अडचणी देणारा ठरणार आहे. यात तीळ मात्र शंका नाही, कारण आगामी काळात तुमच्या घरामध्ये आनंदाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे आणि मानसिक शांततेचे माढळ दिवस येणार आहेत. विशेषतः या अमावास्येच्या अत्यंत पवित्र, शक्तिशाली आणि ग्रहाच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी असे पर्व काळानंतर तुमच्या आयुष्यामध्ये एका अशा भाग्यवान, कर्तबगार आणि चमत्कारी व्यक्तीचे रीतसर आगमन होणार आहे. जी व्यक्ती तुमच्या संपूर्ण कुटुंबावर, तुमच्या नशिबावर आणि घरादारावर सुखाचा, प्रेमाचा, आपुलकीचा आणि मांगल्याचा अखंड वर्षाव करेल. त्या विशेष व्यक्तीचं नाव, तिचे समाजात असलेली खरी ओळख, तिचा स्वभाव आणि तुमच्याशी भूतकाळात किंवा वर्तमानात असलेले तिचे नाते जेव्हा तुम्हाला पूर्णपणे समजेल, तेव्हा तुमच्या डोळ्यात कृतज्ञ, आश्चर्याचे आणि अथांग आनंदाचे अश्रू आल्याशिवाय अजिबात राहणार नाही. ही व्यक्ती केवळ तुमच्या आयुष्यात एका साध्या किंवा अपरिचित प्रवेश करणार नाही, तर गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या मनात साचलेला एकटेपणा, आलेली निराशा, अपयशाची भीती आणि मनातील रिकामेपणा कायमचा दूर करून तुम्हाला ताठमानेने जगण्याची एक नवी उमेद आणि प्रचंड मोठी ताकद देईल. काही जातकांसाठी ही आगामी काही तुळ राशीच्या मंडळींसाठी आगामी भेट म्हणजे भूतकाळात काही गैरसमजामुळे विखुरलेल्या, दुरावलेल्या किंवा तुटलेल्या अत्यंत जवळच्या नात्यांना पुन्हा एकदा विश्वाने आणि प्रेमाने एकत्र जोडणारा एक भक्कम सुवर्ण दुवा ठरणार आहे. तर काहींसाठी हा साक्षात ईश्वराचा, निसर्गाचा आणि तुमच्या कुलदेवतेचा एक अनमोल चमत्कारिक आशीर्वाद असणार आहे. तुमच्या आयुष्यात नजकाच्या काळात घडणारी ही घटना केवळ एका सामान्य योग किंवा असमिक घडलेली गोष्ट नसून तुमच्या नशिबाने, कर्माने आणि नियतीने आधीच लिहून ठेवलेली आहे. एक पूर्वलिखित आणि निश्चित प्रवास आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता, एकही सेकंद दडवता अगदी शेवटपर्यंत अत्यंत लक्षपूर्वक नक्की पहा, कारण त्या खास व्यक्तीचं नाव, मुख्य अक्षर कोणते आहेत आणि तिच्या आगमनाची अगदी अचूक वेळ कोणती असणार आहे, मी व्हिडिओच्या अगदी शेवट विस्तारितपणे सांगणार आहे. माहिती पुढे जाण्याअगोदर, रहस्याचा उलगडा करण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. अमावास्येनंतर निर्माण होणारी एक नवीन ऊर्जा तुमच्या अंतःमरणाला कशी स्पर्श करणार आहे आणि तुमच्या नशिबाचे बंद झालेले कुलूप कसे उघडणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये आणि खगोलशास्त्रामध्ये अमावास्येचा काळ हा केवळ एक तिथी बदलण्याचा किंवा आकाशातील अंधाराचा नसून तो जुनी नकारात्मक ऊर्जा आलेली मरगळ, अडथळे आणि वाईट काळ संपून नवी सुरुवातीचे दार उघडणारी एक अत्यंत मोठी, विश्वक आणि आध्यात्मिक संधी मानली जाते. तुमच्या मनात गेल्या अनेक दिवसापासूनच एक अनामिका अवस्थता, मानसिक ताण, रात्रीची झोप उडवणारे विचार किंवा अवस्थता करणारे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. त्या सर्व प्रश्नांची योग्य आणि अचूक उत्तरे आता निसर्ग आणि ब्रह्मांड तुम्हाला स्वतःहून वेगवेगळ्या माध्यमातून देऊ लागणार आहे. घरातील एकूणच वातावरण जे गेल्या काही दिवसापासून विनाकारण तणावाचे, चिंताचे किंवा कलहाचे बनले होते,
ती आता अमावस्येच्या रात्रीनंतर अधिक शांत, प्रसन्न, आनंदी आणि एकमेकांबद्दल कमलेची आदर व प्रेम निर्माण करणारे ठरेल. ज्या महत्त्वाच्या कामामध्ये, नोकरीत, नवीन व्यवसायात किंवा कौटुंबिक नातेसंबंधामध्ये पूर्वी सतत नको असलेले अडथळे, कोर्ट कचेरीच्या अडचणी किंवा आर्थिक कोंडी येते, ते सर्व मार्ग आता नशिबाच्या खंबीर साथाने आपोआप मोकळे होऊ लागतील. एक नवीन आशेचा सुवर्ण किरण तुमच्या संपूर्ण मनात आणि घरात निर्माण होईल. ही वेळ तुमच्यासाठी भूतकाळातील चुकांमधून खूप काही शिकून, स्वतःमध्ये सकारात्मक बदल करून, जगाला स्वतःची लायकी सिद्ध करण्याची आणि एका नव्या वाटेवर पूर्ण आत्मविश्वासाने पाऊल ठेवण्याची असणार आहे. तुम्ही भूतकाळात किंवा वर्तमानात घेतलेले अत्यंत हुशारीचे, धाडसी आणि रिस्क असलेले निर्णय आता तुम्हाला अगदी योग्य दिशेने आर्थिक प्रगतीकडे आणि यशाच्या सर्वोच्च शिखराकडे घेऊन जातील. आणि या विशेष व्यक्तीच्या आगमनाने तुम्हाला एक अतिशय भक्कम मानसिक, सामाजिक आणि भावनिक आधार मिळेल. या आजकालच्या काळात तुमच्या आजूबाजूला वावरणारे, गोड बोलणारे लोकांचे खरे चेहरे, त्यांची चुप्पी, स्वार्थी हेतू आणि त्यांचे ढोंगी स्वभाव तुमच्यासमोर परिस्थितीमुळे स्पष्टपणे उघड होतील. ज्यामुळे कुणी आपलं पाठीराखी आहेत, कोण आपल्या पाठीत खंजीर खुपसणारे आहेत, परके शत्रू आहेत, हे तुम्हाला अगदी स्पष्टपणे समजेल. काही निरुपयोगी, स्वार्थी, टाइमपास करणाऱ्या आणि नकारात्मक लोकांपासून तुम्ही स्वतःहून दूर व्हाल, तर काही खरे हितचिंतकांनी, सज्जन लोक तुमच्या अधिक जवळ येतील. कुटुंबात प्रदीर्घ काळापासून चाललेली प्रॉपर्टीचे वाद, पैशाचे मतभेद, भावाभावामधील दुरावा आणि जुने सप्तवाद कायमचे मिटून नात्याची विण अधिक घट्ट, रेशमी आणि प्रेमळ होईल. तुमच्या हृदयावर आणि मनावर गेल्या अनेक वर्षापासून साचलेले दुःखाचे, अपमानाचे आणि अपयशाचे ओझे हळूहळू पूर्णपणे हलके होईल. आणि ही निस्वार्थीपणा, कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या आयुष्याचा एक नवीन उज्ज्वल सुवर्ण अध्याय सुरू करेल. ग्रहाची बदलती नक्षत्र, गोचार ग्रहाची राशी परिवर्तन आणि त्यांचे विशेष राजयोग कृपादृष्टी सध्या तुमच्या राशीवर थेट होत असल्याने करिअरच्या, व्यापाराच्या आणि नोकरीच्या क्षेत्रात मंडळी प्रगतीच्या उत्तम आणि मोठ्या संधी, खूप मोठ्या संधी चालून मिळतील. आणि जुने आर्थिक कुंडी किंवा कर्जाचा डोंगर देखील हळूहळू पूर्णपणे दूर होईल. तुम्ही भूतकाळात घेतलेला प्रचंड कष्टाचा त्रास किंवा कष्टाचे रात्रीचे दिवस करून केलेल्या प्रामाणिक मेहनतीचं आणि गाळलेल्या घामाचं योग्य आणि अत्यंत गोड फळ मिळण्याची हीच ती निसर्गाने ठरवलेली योग्य वेळ आहे. तुमच्या आत्मविश्वास आणि आत्मशक्तीमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे तुम्ही स्वतःच्या क्षमतेवर पूर्वीपेक्षा जास्त विश्वास ठेवू लागाल आणि समाजात, नातलग मंडळीमध्ये तुमचं नाव, मान, प्रतिष्ठा वेगाने वाढेल. जर तुमच्या मनात आता हा सर्वात मोठा आणि मुख्य प्रश्न पडला असेल की येणारी व्यक्ती नेमकी कोण असू शकते आणि ती तुम्हाला आधीपासून ओळखते का, तर ज्योतिष गणितेनुसार आणि ग्रहाच्या स्थितीनुसार ही व्यक्ती तुमच्या भूतकाळातील एखादी अत्यंत जुनी जीवाभावाची मैत्रीण, जुना मित्र किंवा एखाद्या रक्ताचा जवळचा नातेवाईक असू शकतो, जो काही विशिष्ट गैरसमजामुळे, परिस्थितीमुळे किंवा वेळेच्या अभावामुळे तुमच्यापासून खूप दूर गेला था आणि ज्याच्याशी तुमचा संपर्क तुटला होता. आज घडलेली ज्याची आठवणी तुमच्या मनाच्या एका कोपऱ्यात जिवंत आहेत आणि ज्याची भेटीची तुम्ही आतून कुठेतरी वाट पाहत आहात, तीच व्यक्ती जेव्हा अचानक तुमच्या समोर येईल, तेव्हा जुन्या सुखद आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळून तुमच्या मानाचा कोपरा प्रफुल्लित, आनंदी आणि समाधानी होईल. हा सर्व बदल आणि ही नवीन भेट तुमच्या पूर्व पुण्याची, चांगल्या कर्माची, मातापिताच्या आशीर्वादाची आणि तुम्ही आजवर घेतलेल्या संयमाचा फळाचा एक मुख्य भाग आहे. त्यामुळे केवळ देवावर, निसर्गावर आणि स्वतःच्या आत्मशक्तीवर पूर्ण श्रद्धा ठेवून तुम्ही सकारात्मक विचार करा. तुमच्या आरोग्यामध्ये गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या लहान मोठ्या तक्रारी, मानसिक आजार आता दूर होऊन मनाला एक विलक्षण मानसिक शांतता लाभेल आणि शरीरात एका नव्या ऊर्जेचा, रक्ताचा संचार होईल. आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुमची ईश्वरावरील श्रद्धा अधिक रूढ होईल आणि तुम्ही बऱ्याच काळापासून करत असलेल्या प्रार्थनांना, प्रवासांना पहा मंडळी, जे काही तुम्ही देवांना प्रार्थना करताय, उपासना करताय आणि देवधर्माला साक्षात ईश्वरी उत्तरे मिळते, हे येणारे भगवान व्यक्ती तुमच्या यापुढील सर्व सुखदुःखाच्या प्रवासात सावलीसारखी खंबीरपणे पाठीशी उभी राहील आणि तुम्हाला जगण्याची एक नवी, अत्यंत सुंदर उमेद येईल. आता सर्वात महत्त्वाची, गुप्त आणि अतिशय
संवेदनशील गोष्ट म्हणजे या व्यक्तीच्या प्रत्यक्षात आगमनापूर्वी निसर्ग आणि देव तुम्हाला काही संकेत देईल, जसे की अचानक जुन्या आठवणी येणं, त्या व्यक्तीचं नाव वारंवार कोण्यातरी तोंडावर कानावर पडणं किंवा स्वप्नात काही विशिष्ट शुभ संकेत जुन्या ठिकाणी दिसणे सुरू होईल. ज्योतिष अचूक गणितानुसार तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या भाग्यवान व्यक्तीच्या नावाची सुरुवात र, प किंवा न या तिन्ही पैकी एका मुख्य अक्षरापासून असण्याची दाट शक्यता आहे. आणि हे चमत्कारी भेट अमावस्येच्या तिथीनंतरच्या येत्या 7 ते 21 दिवसाच्या कालावधीत 100% घडू शकते. जर तुम्हालाही अंतर्मनातून असे वाटत असेल की सुंदर भविष्य हे ग्रहमान आणि हा व्हिडिओ केवळ आणि केवळ तुमच्यासाठीच बनला आहे, तर या व्हिडिओला एक मनापासून लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पहा मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब देखील करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी